नमस्कार, मी तृप्ती. तुम्हा सर्वांचं पूर्ण ब्रह्म रसोईमध्ये खूप खूप स्वागत. आज आपण आपल्या किचनमध्ये मुळाच्या पानांची भाजी करणार आहोत. मुळाच्या पानांमध्ये कॅल्शियम, फोलिक ॲसिड, आयर्न, व्हिटॅमिन सी हे भरपूर प्रमाणात असतात. सुरुवातीला मी येथे मुळ्याच्या पानांच्या 2 जोडी घेतलेल्या आहेत. ही पाने घेत असताना आपण कवळी पाने बघून घ्यायची आहेत, म्हणजे आपली भाजी ही खूपच चविष्ट होते. ही पाने मी सुरुवातीला 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेली आहेत आणि मग नीट करून घेतलेली आहेत. ही पाने घेत असताना जर आपण कवळ्या पानांऐवजी जर मोठी पाने निवडली तर आपली भाजी ही चविष्ट होत नाही. थोडीशी मोठी पाने जून असल्यामुळे भाजीला अशी चव येत नाही. त्यामुळे आपण घेत असताना इथे कवळी पाने बघूनच घ्यायची आहेत. तुम्ही ह्या पद्धतीने हाताने तोडून सुद्धा घेऊ शकता किंवा आपण चाकूने बारीक चिरून मुळ्याची पाने इथे घेऊ शकतो. मुळा ही एक आयुर्वेदिक वनस्पती आहे. आपली इथे पाने चिरून झालेली आहेत. मी येथे लोखंडाची कढई गरम करून त्याच्यामध्ये 1 टेबलस्पून तेल घातलेलं आहे, 1 टीस्पून मोहरी घातलेली आहे आणि येथे मी 4 ते 5 लसूण पाकळ्या बारीक चिरून याच्यामध्ये घातलेल्या आहेत. आता आपल्या लसूण पाकळ्या अगदी 1 ते 2 मिनटं आपण येथे परतून घेणार आहोत. येथे मी 1 कांदा चिरून घेतलाय, तो याच्यामध्ये घालते आहे. आता आपण कांदा आणि लसूण हे 2 ते 3 मिनटं परतून घ्यायचं आहे, म्हणजे आपला कांदा हा छान गुलाबीसर रंगावरती भाजला पाहिजे. आता मी येथे 2 चमचे मुगाची डाळ घेतलेली आहे. ही डाळ मी सुरुवातीला साधारण 1 तास पाण्यामध्ये भिजवून घेतलेली आहे. तुम्ही येथे मुगाच्या डाळीच्या ऐवजी हरभऱ्याची डाळ किंवा तुरीची डाळ सुद्धा येथे तुम्ही वापरू शकता. आता आपण ह्याच्यामध्ये भिजवलेली मुगाची डाळ घालूयात. आपण ही डाळ घालायची आहे आणि ही डाळ घातल्यानंतर आपण ह्याच्यामध्ये अर्धा टीस्पून हळद घालायची आहे. हळद ही ऑप्शनल आहे. याच्यामध्ये अर्धा टीस्पून मी हिंग घालते आहे आणि हे सर्व आपण एकत्र करून घ्यायचं आहे. परत एकदा आपण हे 2 ते 3 मिनटं व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. आता आपला कांदा हा छान गुलाबी रंगावरती भाजलेला आहे. आता आपण ह्याच्यामध्ये 2 चमचे लाल तिखट घालूया. तिखटाचं प्रमाण हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी किंवा जास्त करू शकता. येथे तुम्ही लाल तिखटाऐवजी तुम्ही येथे हिरवी मिरची सुद्धा वापरू शकताय. आता आपण याच्यामध्ये जे आपण नीट करून घेतलेली चिरून घेतलेली जी मुळ्याची पानं आहेत ती घालूया. आता मी याच्यामध्ये पाणी घातलेलं नाही आहे, कारण मी शक्यतो याच्यामध्ये पाणी घालत नाही आहे. जर तुम्हाला हे भाजी शिजत असताना जर येथे पाणी घालावं वाटलं तर तुम्ही अगदी थोडंसं, म्हणजे एकदम थोडं पाणी याच्यामध्ये घालायचं आहे, कारण ह्या भाजीमध्ये पाणी घालण्याची जास्त गरज लागत नाही आहे. आता आपण ही व्यवस्थित एकत्र करून घ्यायची आहे, म्हणजे ही थोडीशी शिजवून घ्यायची आहे. आणि ही भाजी आता थोडीशी शिजल्यानंतर आपण ह्याच्यामध्ये मीठ घालायचं आहे, कारण जर आपण सुरुवातीला याच्यामध्ये जर मीठ घातलं तर भाजी दिसत असताना ही सुरुवातीला शिजलेली नसते, त्यामुळे खूप दिसते. मग आपला मिठाचा अंदाज हा चुकण्याची शक्यता असते. त्यामुळे ही भाजी शिजल्यानंतर आपण याचा अंदाज घेऊन थोडंसं अगदी तुमच्या आवडीनुसार याच्यामध्ये तुम्ही मीठ घालू शकताय. आता 2 ते 3 मिनटं झालेली आहेत. मी याच्यामध्ये पाणी घातलेलं नाही आहे आणि साधारण मी 3 ते 4 मिनटांसाठी एक झाकण ठेवून वाफवून घेणार आहे. आपण याच्यावरती झाकण ठेवत असताना थोडंसं अर्धवट असं हे झाकण ठेवायचं आहे, म्हणजे या भाजीचा रंग हा खूप छान येतो. ही भाजी किडनी स्टोनच्या ट्रीटमेंटमध्ये खूप गुणकारी आहे. आता आपली अशी छान अशी मुळ्याच्या पानांची भाजी तयार आहे. आता मी एका प्लेटमध्ये काढून ठेवते. ही तुम्ही पोळी भाकरी सोबत खाऊ शकता. तुम्हाला जर माझी ही मुळ्याच्या पानांची भाजी आवडली असेल आणि तुम्हाला माझ्या इतरही रेसिपीज पाहायच्या असतील तर पूर्ण ब्रह्म रसोई या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.